सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी आज जम्मू काश्मीरमधील पहलगाममधल्या घटनेचा निषेध करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप हिंदू बांधवांवरती अंधाधुंद गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे आणि गोरेगावमध्ये या ठिकाणी घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय आणि निष्पाप बळी गेलेल्या हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दिनांक 22 एप्रिलला सकाळी 9 वाजता गोरेगावमधल्या ग्रामस्थांच्या वतीनं पहलगाममधल्या घटनेचा निषेध करून निष्पाप मृत्यू झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते। एकातर्फे भारत नाही, हे नवीन नेतृत्व आहे, हे सर्व समावेश घेऊन चालणारं नेतृत्व आहे। आणि आज आपल्या डिप्लोमॅटिक पॉलिसीवर जर आपण चाललो, 145 देश आपल्याला आज आपल्या बरोबर उभे आहेत। त्यामध्ये अमेरिकेने काल सांगितलं तुम्ही जे करसाल त्याला तुमचा संपूर्ण पाठिंबा आहे। इराण सारखा देश, एक मुस्लिम देश सांगतो आपल्याला की आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत। कशाची मध्यस्थी आज आता? हा देशच नाही, पाकिस्तान देश नाही आहे। देश असावा त्याला संस्कृती असावं लागतं, त्याला कुठला इतिहास असावा लागतो। एक आपल्या कर्म धर्मावर आपण फेकून दिलेला एक प्रकारचा तुकडा आहे तो आपल्यातून अलग झालेला एक भाग आहे। त्याला नाही संस्कृती, तर त्यांना कुठल्या प्रकारची त्यांना विचारसरणी त्यांना नाही आहे। असं सांगितलं अखेर त्याला धर्म नसतो। कालचा जो धड हल्ला झाला त्याला भाड्यात म्हणा लागेल। पाकिस्तान जाणू नये, आपण समोरासमोरचे युद्ध केलं भारताबरोबर टिकत नाही। आणि तिथल्या काश्मीरीने आपल्याला पटवून देण्याची काही लोकांनी असे म्हणलेले आहे काल परवा की 2 वर्ष काश्मीरला जाऊच नका तिथे आपण, कारण 28 निरपराध लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। म्हणून परत असे हल्ले होऊ नये याकरिता आपण सर्वांनी आपल्या देशासोबत, आपल्या देशाच्या पंतप्रधानांसोबत आणि महत्वाचं आपल्या सैनिकांचं मनोबल वाढण्याकरिता त्यांच्या पाठीमागे राहणं अत्यंत आवश्यक आहे। त्या निरपराध 28-29 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। यानंतर श्री बंडू सर